पिंपरी चिंचवड शहरात काल दिवसभर पाऊस जो आहे तो जोरदार कोसळत होता। त्याचा परिणाम आपण पाहिला की पवना नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत होती। मोठं नुकसान जे आहे ते सामान्य नागरिकांना झालं। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मोठ्या वसाहतीमध्ये देखील मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की पुनवळ्यातील एका सोसायटीमध्ये आपण पाहू शकतो की पार्किंग मध्ये 7 ते 8 फूट या ठिकाणी पाणी आहे। त्यामध्ये अनेक गाड्या ज्या आहेत ते त्या देखील या ठिकाणी बुडालेल्या आहेत। त्यामुळे येथील नागरिकांचं जे आहे ते मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की कशी परिस्थिती आहे। 6 ते 7 फुटापर्यंत या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अनेक दुचाकी देखील यामध्ये असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जे आहे ते या ठिकाणी न आल्यामुळे नागरिक जे आहे ते संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की आता सोसायटीकडूनच या ठिकाणी मोठे मोठे पंप लावून जे आहे ते पाणी बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेत। काय सांगाल, कधीपासून ही परिस्थिती अशी? कालपासून आमच्याकडे पाणी फुल भरलेलं आहे। मी 20 ते 25 गाड्या टो करून आणलेले आहे, पण अजून 7-8 गाड्या आतमध्ये आहे। ते काढणं म्हणजे मुश्किल आहे। आणि सर्वात जास्त म्हणजे मुश्किल असं आहे की आमच्याकडे लाईट आणि पाणी दोन्ही गेलेले आहे। दोन्ही गेल्यामुळे काय होतं, आमच्याकडे एक लहान मुलं आहे आणि म्हणजे वयस्कर लोकांचे 14 मजले खाली आणायचे, त्यांना हे करायला फार मुश्किल झाले। महापालिका प्रशासनाने काय केली का? प्रशासनाने आम्ही कॉन्टॅक्ट केलेले आहे, पण सगळ्याकडे हे असल्या एमर्जन्सी असल्यामुळे आमच्याकडे जर अजून म्हणजे त्यांनी म्हणावं तसं हे केलेलं नाहीये। पण ते आमचा कॉन्टॅक्ट चालू आहे, पण अजून त्याचा मदत मिळाली नाही। लवकर आम्हाला मदत मिळावी अशी आमची इच्छा आहे। नक्कीच आपण पाहिलं तर लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा जी आहे आता सोसायटी धारकाकडून या ठिकाणी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।